भामा म्हणतात, पुढे शुद्धी म्हणतात. असे करता 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 36 ठिकाण आहे. व्यासांनी एकच सांगितलं की ही सगळी शक्तीपीठ आहेत ना, त्या सगळ्या शक्तीपीठांची कायम तू नामस्मरण करत जा असं म्हणतात. आता केव्हा कधी विचारलं केव्हा नामस्मरण करायचं यांचं? ज्या वेळेला तुला कुठलाही भय वाटेल, ज्या वेळेला तू कोणतेही चांगलं सत्कर्म करत असशील, त्यावेळेला या सगळ्या देवींची 108 नावं घे. इतकंच नव्हे तर ज्या वेळेला तू तुझ्या पितरांचं श्राद्ध करशील तर त्या श्राद्धाच्या वेळेला या 108 नावांचा जप करावा. तुझ्या पितरांना मुक्ती मिळेल म्हणून व्यास सांगतात. किती महत्वाचे ते स्थान. ही भस्मतीर्थ कलेवरम, त्या सतीच्या शरीरापासून ही सगळी शक्तीपीठे निर्माण झालेली आहे. आणि म्हणून चैतन्याने भरलेली आहेत शक्तीपीठे सगळी. शंकर हे तिला सोडू शकत नसल्यामुळे शंकर ज्या वेळेला शांत झाले, आता शंकर